सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 पेपर क्रमांक 1 युनिट क्रमांक 1 टीचिंग एप्टिट्यूड या युनिटाच्या आधारित 100 महत्त्वाचे कन्सेप्ट आपण बघणार आहोत. आतापर्यंत 75 कन्सेप्ट बघितलेले आहे. आता पुढील कन्सेप्ट बघूया. खरं तर हा बोर्डवर लिहिलेली माहिती 23 तारखेला सकाळी 6 वाजता लिहिलं होतं. त्याच्यानंतर 6:30 वाजता म्हणजे आंघोळ करून 6:30 वाजता व्हिडिओ तयार करावा असं म्हणून निर्धार केला होतो. अचानक एक काम लागलं. त्या कामामुळं 8 दिवसपर्यंत तुम्हाला व्हिडिओ करायचा झाला नाही. त्यामुळं मी तुमच्या क्षमा मागतो. आणि काल 2 दिवसापूर्वी तुमचे सर्वांचे दादा, महाराष्ट्रांचे दादा आदरणीय अजित दादा पवार साहेबांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आपला व्हिडिओ सुरू करूया. पेपर क्रमांक 1 आपला जो सेट पेपर आहे पास होण्यासाठी ही महत्त्वाची कन्सेप्ट आहे. कृपया बोर्डवर लिहिलेले कन्सेप्ट आपण आपल्या नोटबुकमध्ये लिहिलं पाहिजे कलर पेनले आणि त्याचं रिव्हिजन करा आणि 100% तुम्हाला यश मिळतं. आता 76वा कन्सेप्ट बघूया. ए स्टुडंट्स ग्रेड इन रिलेटिव्ह ग्रेडिंग डिपेंड्स ऑन परफॉर्मन्स ऑफ अदर स्टुडंट्स इन द ग्रुप. स्टुडंट्स ग्रेड आपण विद्यार्थ्यांना ग्रेड देतो. आता शाळेत ग्रेड देण्याची पद्धत आहे. आता विद्यार्थ्यांना ग्रेड देत असताना रिलेटिव्ह ग्रेडिंग कशावर डिपेंड असतो? रिलेटिव्ह ग्रेडिंग की एका ग्रुपमध्ये इतर विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स कसा आहे, इतर विद्यार्थी कसे कार्य करतात त्याच्या आधारे या विद्यार्थ्याला गुण देणे, श्रेयांक देणे म्हणजे त्याला ग्रेडिंग सिस्टम असे म्हणतात. द पॉलिसी डॉक्युमेंट विच इंट्रोड्यूस्ड द कन्सेप्ट ऑफ कॉमन स्कूल सिस्टम इन इंडिया इज NEP 1986. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 याच्यामध्ये कॉमन स्कूल सिस्टीम हा कन्सेप्ट सांगितलेले आहे. कॉमन म्हणजे ही एक शाळा आहे, दुसरी एक शाळा, तिसरी शाळा, या सगळ्या शाळा मिळून एक कॉमन स्कूल सिस्टीम. आता समजा 4-5 शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा 2-3 शाळा आहेत आणि आम्ही हायस्कूल. समजा जिल्हा परिषद शाळेमध्ये एखादा शिक्षक नसेल तर हायस्कूल मधला हा शिक्षक जाऊन तिथं शिकवायचं. कॉमन स्कूल सिस्टीम ही कन्सेप्ट NEP मध्ये सांगितलेले 1986 मध्ये. नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, प्रोव्हाइड्स गाईडलाईन्स फॉर करिक्युलम डेव्हलपमेंट अक्रॉस इंडिया. भारतात जेवढे काही राज्य आहे प्रत्येक राज्यातील जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी ह्यांनी गाईडलाईन्स करतात. कोण? नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क. यांनी सांगितलेल्याप्रमाणे यांनी जो मुद्दा सांगतो त्या मुद्द्याच्या आधारित अभ्यासक्रम तयार केला पाहिजे. ए टीचर प्रमोट्स रॅशनल थिंकिंग अँड इन्क्वायरी बेस्ड ड्युरिंग द ट्रान्सॅक्शन ऑफ कन्सेप्ट इन द क्लास. दिस रिफ्लेक्ट डेमोक्रेटिक क्लासरूम एन्व्हायरमेंट. आता डेमोक्रेटिक म्हणजे आपला देश डेमोक्रेटिक देश आहे. आता डेमोक्रेटिक क्लासरूम एन्व्हायरमेंट कशाला म्हटलं पाहिजे? प्रजाप्रभुत्व, वर्ग, परिसर म्हणजे काय की ज्या वर्गात शिक्षक एक कन्सेप्ट एक्सप्लेन करत असताना, एका कन्सेप्ट बद्दल माहिती सांगत असताना, एक विषय सांगत असताना विद्यार्थ्यांना विविधरित्या विचार करण्यासाठी प्रोत्साहन देत असेल आणि त्या घटनेबद्दल विद्यार्थी विविधरित्या प्रश्न विचारला पाहिजे. प्रश्न विचारण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतो जो शिक्षक, अशा क्लासरूमला डेमोक्रेटिक क्लासरूम एन्व्हायरमेंट असे म्हणतात. ॲबिलिटी टू थिंक
ॲबस्ट्रॅक्टली अँड कन्सेप्च्युअली. इट इज नोन एज लॉजिकल मॅथमॅटिकल इंटेलिजन्स. तर्क व तार्किक व गणितीय बुद्धिमत्ता म्हणजे काय? विद्यार्थ्यामध्ये ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग आणि एक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग होण्यासाठी मदत करत असेल तर त्याला लॉजिकल मॅथमॅटिकल इंटेलिजन्स असे म्हणतात. ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे तो आपण हाताने धरता येत नाही, त्याचा चव घेता येत नाही. कॉन्क्रीट म्हणजे आता हे लाकडी आहे, आपण हातात धरतो, कॉन्क्रीट. ॲबस्ट्रॅक्ट ज्याला आपण हात लावत नाही अशी घटक. ट्रान्सफरन्स जे आरपार स्पष्टपणे दिसणे. ट्रान्सफरन्स क्लायंट्स फिलिंग टुवर्ड्स द थेरपिस्ट. जो क्लायंट आहे ज्याच्यावरती आपण प्रयोग करणार आहोत, ज्याचा निदान करणार आहोत, म्हणजे निदान म्हणजे त्याचं नेमकं काय प्रॉब्लेम आहे, त्या पेशंटचा भावना समजून घेण्यासाठी, जे पेशंटची भावना थेरपिस्टकडे कसे आहे हे ट्रान्सपरन्सद्वारे आपण बघू शकतो. थेरपी ही फ्री असोसिएशनला रिलेटेड आहे. ह्युमॅनिस्टिक टीचर, मानवतावादी शिक्षक म्हणजे कोण? एनकरेजेस सेल्फ डिरेक्टेड लर्निंग. विद्यार्थी स्वतः एखाद्या कन्सेप्ट शिकला पाहिजे असं स्वतः शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतो, त्याला ह्युमॅनिस्टिक टीचर असे म्हणतात. हॅन्स आयसेंक म्हणून एक व्यक्ती, त्यांनी सायकोटिसिझम मानसशास्त्रीय बद्दल अभ्यास केलेला व्यक्ती, हा टर्म याने सांगितलेला. आता 5 बिग मॉडेल ही नमुना, 5 बिग म्हणजे मोठे, मॉडेल म्हणजे नमुना, 5 मोठे नमुना हे कन्सेप्ट कोणी सांगितले? पॉल कोस्टा आणि रॉबर्ट मॅक्रे. आणि ओसियन म्हणून एक कन्सेप्ट सांगितले, इंग्लिश मधलं ओसियन. ओ म्हणजे ओसियन, सी म्हणजे कॉन्शियसनेस, ई म्हणजे एक्स्ट्रावर्शन, ए म्हणजे ॲग्रीएबल, एन म्हणजे न्यूरोटिसिझम. 5 बिग मॉडेल ह्याला 5 फॅक्टर मॉडेल असे म्हणतात. ओपननेस ही कन्सेप्ट त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता रेमंड कॅटल यांनी 16 PF कन्सेप्ट सांगितलेले. 16 म्हणजे 16, PF म्हणजे पर्सनॅलिटी फॅक्टर. प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळ्या गुणधर्माने बनलेला असतो. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव समान नसतात. एक रागीट स्वभावाचा, एक शांत स्वभावाचा, एक प्रेमळ, एक दयाळू, एक कडू, एक लई आगाव, एक खूप डेअरिंगबाजी, असे वेगवेगळे स्वरूप त्या व्यक्तीमध्ये असतो. बघा, आमचे दादा अजित दादा एकदम डेअरिंगबाज माणूस, धाड 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 बोलणारा, जे स्पष्टपणे बोलणारा, तोंडावर बोलणारा, कडक बोलणारा व्यक्ती अजित दादा. एकदा परवाच काय बोललं, काय PhD करतात 2-2, 3-3 सगळं बोगस. का होतं असं म्हणू नका, PhD 2 कशाला, स्कॉलरशिप गेलं का असं, म्हणजे मनात काय नाही, म्हणजे असं स्पष्टोक्ती बोलणार. प्रत्येकाचा स्वभाव आपण, परंतु दिलदार माणूस. बघा, दिलदार माणूस पाहिजे, घे घे असं म्हणणारा, म्हणजे तोंडासमोर बोलणारा माणूस. एक एक तोंडासमोर बोलत नाही, लई कडू असतात बघा, आत एक असतात, बाहेर एक असतात. एक खूप डॉमिनेंट, आता नरेंद्र मोदी साहेब डॉमिनेंट, कुठं गेलं तरी मीच पाहिजे. रेल्वे मंत्री असू दे, रेल्वे खाता असू द्या, अर्थ खाता असू द्या, शेती खाता, सगळं माहिती त्यांनी सांगतात. डॉमिनेंट पर्सनॅलिटी. काही शाय पर्सनॅलिटी, शाय म्हणजे ते खूप लाजाळू स्वभाव. असे 16 गुणधर्म आहे. गॉर्डन अल्पोर्ट म्हणून व्यक्तीने हा पर्सनॅलिटी टेस्ट बद्दल सांगतात की सेकंडरी ट्रेट बद्दल त्यांनी सांगितलेले. सेकंडरी टेस्ट बेक मध्ये थोडे राहको हचवटा. ओडिपस कॉम्प्लेक्स ही कन्सेप्ट सिग्मंड फ्राईड यांनी सांगितलेले. फॅलिक स्टेज वरती त्यांनी ह्याच्याबद्दल सांगितलेले की मुलगा
आईशी लग्न करतो अशी एक कथा आहे त्याच्यामध्ये. ओडिपस एक स्टोरी आहे. म्हणजे मुलं आई बरोबर प्रेम करणे किंवा मुलगी वडिलाबरोबर प्रेम करणे हे कन्सेप्ट सिग्मंड फ्राइड यांनी सांगितलेले. कशामध्ये? ओडिपस कॉम्प्लेक्स मध्ये. कृपया बोर्डवर लिहिलेले कन्सेप्ट टू द पॉइंट आहे, तेवढं तुम्ही रिव्हिजन करा. डेफिनेटली विल गेट बिग सक्सेस. थँक्यू. नमस्कार.